यानंतर बातमी 14 गावांसंदर्भातली आहे। ठाणे जिल्ह्यातल्या 14 गावांचा समावेश हा नवी मुंबई महापालिका क्षेत्रात केला जाणार आहे। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे। याबाबत प्रशासन लवकरच कायदेशीर प्रक्रिया करेल असंही शिंदे म्हणाले। ठाणे जिल्ह्यात 14 गावं महापालिका क्षेत्राबाहेर असल्यानं या गावांचा मूलभूत विकास रखडल्याची बाब लक्षवेधीद्वारे मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी मांडली। त्यावर बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे। त्यामुळे नवी मुंबईचा विस्तार हा वाढलेला आहे। एका बाजूला पनवेल महानगरपालिका झाली, दुसऱ्या बाजूला ठाणे महानगरपालिका आणि इकडे मुंबई महानगरपालिका। याच दरम्यान हा वाढणारा विस्तार नवी मुंबई महानगरपालिकेसाठी, कारण 14 गावं ज्यांचा विकास रखडलेला होता, नवी मुंबई हे सातत्यानं वाढतंय, पण वाढणाऱ्या या नवी मुंबईमध्ये या गावांना मात्र त्याचा फायदा होत नव्हता। सोयी सुविधा तिथं उपलब्ध करून देत असताना सिडको आणि इतर यंत्रणांना सुद्धा मर्यादा येत होत्या। पण आता नवी मुंबई महानगरपालिकेनं या 14 गावांना सामावून घेतल्यानं या गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल अशी आशा आहे। नगर विकास मंत्र्यांनी जे उत्तर दिलंय त्या उत्तरामध्ये त्यांना ते करायचंय की नाही करायचंय ही भूमिका स्पष्ट होत नाही। एक तर दुसरं म्हणजे त्यांनी म्हटलंय की याचा सर्वे करणार वगैरे, पण मी त्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असणारी 27 गावं, त्याचं विभाजन 9 गावं आणि 18 गावं याच सरकारने केली आणि हे इथेच याच 2 वर्षात झालंय। माझी अतिशय कळकळीची विनंती आहे, तिकडच्या असणाऱ्या पूर्ण भूमिपुत्रांचं आताचं मत, महानगरपालिकेचं मत, या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर ते नवी मुंबईमध्ये सामील करावं असं आहे। त्यांना तिथे ज्या काही मूलभूत सोयी सुविधा देणं आहे, पाणी असतील, रस्ते असतील, दवाखाने असतील, त्याचबरोबर मूलभूत सोयी सुविधा असतील, यासाठी आपल्याला त्यांना जास्तीत दिवस वंचित ठेवता येणार नाही। आणि म्हणून हा जो काही गावं जी काही समाविष्ट करण्याचा जो निर्णय आहे तो या आजच्या सभागृहामध्ये मी घोषित करतो आणि ती 14 गावं नव्या मुंबई महापालिकेमध्ये आज आपण समाविष्ट करू आणि संबंधित आयुक्त जे आहेत त्यांना अशा प्रकारच्या सूचनाही देतो की याची अंमलबजावणी आपण, याची जी काही कार्यवाही आहे, ज्या तांत्रिक कायदेशीर बाबी तपासून आपण त्याच्यावर पुढची जी कार्यवाही आहे ती आपण सुरू करावी। स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे। स्वाती, 14 गावांच्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटली असं म्हणावं लागेल। सरकारनं त्या संदर्भातला निर्णय घेतला, अंमलबजावणी होईल, पण येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं हा निर्णय किती महत्त्वाचा आहे, याचा फायदा कोणाला? खरं तर हीच महत्वाची गोष्ट आहे की आतापर्यंत ही मागणी होत होती आणि खरं तर ही 14 गावं या आधी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात होती, पण गावकऱ्यांनी विरोध केला, त्यामुळे त्यांना महानगरपालिका क्षेत्रामध्ये आधी सामावलं नाही, त्यांना वगळण्यात आलं होतं। पण पुन्हा जेव्हा आसपासच्या भागांचा विकास झाला, मूलभूत सोयी सुविधा पुरवताना, मग पाणी असतील, रस्ते असतील, विजेची सोय असेल, या सगळ्या सोयी सुविधा पुरवत असताना ही बाजूची गावं मात्र डावलली गेली, कारण ही महानगरपालिका क्षेत्रात नव्हती। पण आता जसजसा आजूबाजूंचा विकास होऊ लागला तसतसं ग्रामस्थांना मात्र ही आपली जागा आहे किंवा आपली गावं ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये सामावली जावी अशी त्यांनी मागणी लावून धरली होती आणि त्याला शेवटी आज लक्षवेधीमार्फत हा प्रश्न सभागृहात मांडण्यात आला, ज्याला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की लवकरच त्या संदर्भातली कारवाई करू आणि कार्यवाहीला सुरुवात करू, कारण नवी मुंबई महानगरपालिकेला या सगळ्या संदर्भातल्या प्रशासनाला या सगळ्या कारवाई करावी लागेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील त्यांची पूर्तता करावी लागेल। पण जर महापालिका निवडणुका काही काळात म्हणजे 6 महिन्यात घोषित झालं तर त्या गावांना किती त्याचा लाभ घेता येईल याबद्दल मात्र साशंकता आहे, कारण एका बाजूला ही प्रोसिजर मोठी आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रभाग जे आहेत किंवा वॉर्ड जे आहेत त्यांची रचना जी आहे ती काही ठिकाणी झालेली आहे, पण काही ठिकाणी मात्र होणं अपेक्षित आहे। त्यामुळे या ग्रामस्थांना महानगरपालिकांच्या निवडणुका संदर्भातली नेमकी काय भूमिका असेल हे आतापर्यंत स्पष्ट होऊ शकत नाहीये, पण आपण मात्र याबद्दलची सरकारची भूमिका काय ही बघणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।